आणि आजच्या दिवसातला हा चौथा सामना डिसाइडर मॅच, पुढे कोण जाईल या दरम्यान संजयजी पाटील माजी सरपंच दहिवली यांच्या या ठिकाणी आगमन. संजयजी पाटील साहेबांना विनंती आहे आपण मुख्य अतिथी मंचावरती येऊन या ठिकाणी विराजमान व्हा. माजी सरपंच संजयजी पाटील यांचे ते आगमन स्वतः खेळाडूच्या भूमिकेमध्ये देखील आहेत. यस, 40+ एक धाव उत्तम आरोग्यासाठी. चला अभिषेक बाहेर आहे, आपण सामन्याला सुरुवात होईल लगेचच. तर पहिली जोडी प्रवीण आणि विशाल. बॉलिंग मार्क मध्ये मोरिया जाबाज डेरवली संघाचा गोलंदाज अजय भगत. बघा विशेष सूचना दोन्ही संघांना, तुम्हाला तर कंपल्सरी 14 खेळाडू आहेत त्यांना एक एक सामना खेळवायचा. त्यामुळे पहिल्या मॅच मध्ये तुम्ही ज्यांना विश्रांती दिली त्याला तुम्हाला आता या मॅच मध्ये इन करावं लागेल. बघा या सामन्यासाठी इम्पॅक्ट मोरिया जाबाज डेरोली संघाचा प्रफुल्ल मते नाहीये. यस, हर्षल कुरुंगले हा इम्पॅक्ट खेळाडू आहे. चला डावाला सुरुवात झाली आणि 1-7 मित्रांची एपीडीपी संघाचा इम्पॅक्ट. शंकर गायकवाड गोलंदाज. अजयचा पहिलाच बॉल आसमानी सुलतानी गगनचुंबी असा हा षटकार येतोय. बाहुबली प्रवीणच्या माध्यमातून 6 धावा. दोन्ही सामन्यांमध्ये षटकाराने आपला अकाउंट ओपन करणारा गतवर्षीचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर प्रवीण भोईरचा नेक्स्ट बॉल फ्लाइटी अँड माइटी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. याही वेळा धमाका. दुसऱ्या बॉलवरती आक्रमण, षटकार येतोय. 6 धावा. क्या बात आहे. एक पराभव इतका जिवारी लागलाय खेळाडूच्या आणि त्यानंतर मात्र आता पेटून उठलाय. भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य राशीवंत नाही, हे सांगतो मैदानामध्ये. जरी पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झालो असलो तरी दुसऱ्या सामन्यामध्ये मी कमबॅक करेल. परंतु अजय यावेळेला आपण पाहिला फुल टॉस इनसाइड आउट. यावर एक्स्ट्रा कव्हरला बॉल मात्र चालला दन दन करत सीमा पार, चौकार. करतोय मैदानामध्ये प्रवीण भोईर. काउंदर्याचे आमचे मित्र मनीष घरत 1-7 मित्रांची या संघाची खरतर बिग सपोर्टर, त्यांच्याकडून शुभेच्छा पण येताना पाहता. इथे खरतर मागे टाकला बॉल आणि प्रचंड वेगाने टॉस करत असताना अनइवन बाउन्स ज्याला म्हणता येईल, अनपेक्षित बाउन्सर, आणि इथे आपण पाहिला हा डॉट. सुटकेचा निश्वास अजय भगत या गोलंदाजाने घेतलाय. धाव फलकावरती 16, लॉस ऑफ 0 विकेट, 16 धावा या ठिकाणी पण लागताना पाहताय. धमाकेदार सुरुवात, ग्रेट स्टार्ट, ड्रीम स्टार्ट मात्र करायचे आहे आणि सुरुवात केली आक्रमणाला. हाफ हेलिकॉप्टर फटका फसलाय आणि इथे मात्र आता काटा काढला कॅप्टनचा अजय भगतने. अगदी आपण पहिला मध्यम गतीचा चेंडू डिलिव्हर केला यॉर्कर, त्याच्यावरती मात्र डबल माइंड स्ट्रोक पाहायला मिळाला प्रवीण भोईरकडून. त्याचा फटका फसला आणि सागर भोईरने मात्र चांगला झेल टिपला. खेळाडू बाद झालाय कॅप्टन प्रवीण भोईर. बॅक टू द पॅव्हिलियन.
पिन भोईरचा बहुमूल्य विकेट या ठिकाणी मिळालाय। खरं तर फिल्डिंग करणाऱ्या मोरिया जाबाज डेरवली या संघाला। नौका खेळाडू मैदानाकडे चालला तिसऱ्या क्रमांकावरती। आय थिंक रोशन घरत नाही आहेत आणि इथे प्रेमजित पवार मोहपे गावचा खेळाडू प्रेमजित पवार मैदानाकडे जात असताना खरं तर प्रेमजित पवार मागच्या सामन्यामध्ये मैदानामध्ये का आला नाही हा एक मोठा प्रश्न। कारण त्याच्याकडे ती स्किल होती, त्याच्याकडे क्षमता होती। मागचा सामना 6 बॉल 6 असताना प्रेमजितला मैदानामध्ये यायला हवं होतं, तो मात्र आलेला नाहीये। आणि इथे आपण पाहिला आता प्रेमजित तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहताय त्या ठिकाणी अजय भगत ज्याने कमबॅक करून दिलाय। यावेळेला यॉर्कर लेन बॉल, पंचांचा बोट अवकाशाकडे, लेग बिफोर द विकेट। LBW प्लम LB खेळाडू बाद आल्या पावली माघारी परतावं लागेल प्रेमजित पवारला। परफेक्ट डिसिजन मिस्टर संतोष पवार, अगदी योग्य निर्णय। बॉलचं इम्पॅक्ट आणि त्यानंतर लाईन आपण जर पाहिली डिरेक्शन तर अगदी मधल्याने अस्थिवती होतं आणि पॅड लाईनचा हा बॉल पायाचा वेध घेत असताना लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाजाला प्रेमजित आणि त्यानंतर मैदानाकडे चाललाय रोशन घरत हा खेळाडू चौथ्या क्रमांकावरती। मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी या खेळाडूने केली। आता प्रतीक घोगरे यावेळेस आपण पाहताय बॉलिंग मार्कवर त्याला मोठे भिंगार टीमचा खेळाडू। देवेंद्रला आपण पाहिलं, करतर धर्मेंद्रला पाहिलं, प्रतीक आता मैदानाकडे आलाय, सौरभला आपण पाहिलं। मोठे भिंगार संघाचे सर्व हे स्टार खेळाडू ज्यामध्ये करतर या खेळाडूची गणना होते प्रतीकची, तो मात्र सेकंड ओव्हरमध्ये आला। आता बॉलिंग ट्रॅकवरती अजय भगतने चांगली सुरुवात करून दिली। पहिल्या ओव्हरमध्ये जरूर रन्स आल्या परंतु 2 महत्त्वाच्या विकेट करतर मोरिया जाबाज डेरवली संघाला आपण मिळताना पाहिल्या। आणि सेकंड ओव्हरसाठी आलाय आता प्रतीक घोगरे। चला स्पीडअप करा, आता वेळ कमी आपल्याकडे, अजून एक सामना पेंडिंग आहे आणि आतापर्यंत आपण पाहिलं 3:45चा सुमार झालाय आणि ढगाळ वातावरण आहे सकाळपासून। जर तुम्ही पाहिलं ॲटमॉस्फिअर या करतर स्पर्धेमधल्या आजच्या दिवसाचं वातावरण थोडंसं ढगाळ आहे, ड्यू फॅक्टर संध्याकाळी मात्र नक्कीच निर्णायक राहील। यावेळेला जागा बनवली, ऑन साइडला फटका, फिल्डर आहे त्या ठिकाणी अजय। आज चर्चेमध्ये राहतील कॅप्टन अजय भगत। चांगला झेल टिपत असताना मात्र हा तिसरा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या 1-7 मित्रांची APDP या टीमला। विशाल बॅक टू द पॅव्हिलियन। डिस्टन्स क्लिअर करता आलेला नाहीये फलंदाज विशालला आणि त्यानंतर मात्र हा तिसरा खेळाडू बाद झाला। मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला जय हनुमान शिडूंग हा संघ ऑल आउट झाला, सर्व खेळाडू बाद झाले आणि त्या ठिकाणी सलग 2 सामने जिंकत साहिल ट्रान्सपोर्ट कोड हा संघ मात्र सुपर 10 मध्ये दाखल झालाय। आणि यावेळेला आपण पाहिलंय मैदानाच्या आतमध्ये 2 फ्रेश बॅटर दीपक कुरुंगळे हा खेळाडू, दीपक कुरुंगळे इम्पॅक्ट खेळाडू मैदानाकडे आलाय आणि त्याच्या बरोबरीने रोशन घरत हा खेळाडू। धावसंख्या धावफलकावरती 16, 3 गडी बाद झाले। पहिल्या बॉलवरती विकेट मिळालाय प्रतीकला। यस बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा प्रयत्न होता
त्या ठिकाणी दिनेश नाईक आहे उभा शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला. अतिशय महत्त्वाचं क्षेत्र फिल्डिंग डिपार्टमेंट मधलं. तिथे मात्र प्रोटेक्शन देत असताना दिनेश नाईकला पण पाहिलं. चांगला कट केलेला बॉल होता, स्क्वेअर कट. त्या ठिकाणी आपण पाहता दशरथ धुमाल आता इन ॲक्शनमध्ये विकेटच्या मागे. त्याच्या बरोबरीने देखील चांगले खेळाडू तुम्ही पाहताय. चांगली फलंदाजी करावी लागेल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना 1-7 मित्रांची एपीडीपी. संघाला वेगवान, तेज तरार, फास्ट अँड फ्युरियस कमालीचा बॉल. हार्ड लेंथ वरती हा बॉल होता आणि इथे आपण पाहिला तर दीपक बॉलच्या लाईन मध्ये नव्हते, त्यामुळे अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज प्रतीक घोगरे या खेळाडूच्या माध्यमातून डॉट बॉल ऑन स्क्रीन. आपण पाहता आमचे संजय दादा, योगेश मस्कर, वासुदेव मस्कर. इथे फटका फसलाय, संधी आली चालून मात्र ती गमावली. जीवनदान मिळालंय. यस, वासुदेव मस्कर, संजय दादा पाटील आणि योगेश दादा मस्कर यांना आपण पाहता एकाच फ्रेम मध्ये पाहिलं आपण काही क्षणापूर्वी. तू पाटीलच काय? यस, वासुदेव पाटील माफी असावी. आणि खरं तर योगेश दादांना पण पाहताय. यावेळेला कट करायचं होतं आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडू, वारंवार प्रेशर, दबाव आता फलंदाजावरती. मी मगाशी म्हटलं खरं तर टॉप ऑर्डरचे खेळाडू थोडासा त्याने टेम्परामेंट दाखवायला हवा होता, संयम. विकेटमध्ये थांबायला हवं होतं कारण धाबा फार महत्वाचा आहे. आणखीन एकदा क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. पहिले 3 बॉलवरती 16 आल्या आणि पुढच्या 9 बॉलमध्ये फक्त एकच धाव आली आणि 1 धाव खर्च केली. या षटकामध्ये प्रतीकने विकेट मिळाला 1. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मोरिया जाबाज देरवली संघाने केलंय कमबॅक. 3 खेळाडू बाद 17 धावा स्कोर कार्ड वरती. '24 लाईव्ह इव्हेंट तालुका ओपन अप टीम पुरस्कृत जय हनुमान मसोबा नारपोली आणि 1-7 मित्रांचे आयोजित आपण पाहताय या ठिकाणी चाळीसगाव प्रीमियर लीग स्वर्गीय विनोद पाटील स्मृती चषक 2024 and 25 2024-25 या पर्वामध्ये आपण आहोत. आणि पर्व तिसरं ज्यावर आहे खरं तर तमाम चाळीसगाव वासियांना गर्व अशी ही स्पर्धा. प्रथम पारितोषिक 1,01,111, द्वितीय पारितोषिक 50,555, तृतीय पारितोषिक 25,555, चतुर्थ क्रमांक 25,555, पंचम क्रमांक 25,555, षष्टम क्रमांक 25,555. यावेळेला आपण पाहताय खरं बॉल डाऊन द लेगच्या बाहेर. पंचांचा इशारा, वाईट बॉल. अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. स्कोर कार्ड थोडंसं पुढे सरकताना आपण पाहताय. 3 गडी बाद 18. सुपर 12 ला गेलाय खरं तर कोण संघ. सुपर 12 मध्ये त्या संघाने प्रवेश केलाय. यावेळेला देखील आपण पाहिला शफल क्रॉस खेळत असताना बॉल लेग स्टिचच्या वरून चाललाय. प्रचंड गती आहे अजयकडे. त्या गतीचा पुरेपूर वापर करताना आपण त्याला या षटकामध्ये पाहताय. थोडंसं आता डॉमिनेट केलंय. 1-7 मित्रांची एपीडीपी. प्रवीण थोडासा निराश झाला कारण तो झटपट बाद झाला. प्रचंड मोठी कामगिरीची अपेक्षा होती, जसा मागच्या सामन्यामध्ये सूर्या बाद झाला आणि पूर्णपणे संघ कोलॅप्स झाला. आणि इथे फटका फसला, एज लागली आहे आणि पॉइंट मध्ये मात्र चांगला झेल टिपत असताना अजून एक धक्का बसेल. 1-7 मित्रांची एपीडीपी टीमला खेळाडू बाद झालाय दीपक कुरुंगळे.
गावाला, मारतील चौकार मारतील षटकार या हो क्रिकेटच्या मैदानाला. 40 गावाचं भरलं आयोजन या होणार गोली गावाला, 40 गावाचं भरलं आयोजन या होणार गोली गावाला. प्रशांत पाटील बदलाम लांब षटकार मारी. अप्रतिम संगीत, चाळीसगाव मधलं टॅलेंट खरं तर आपण या प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहत आणि संगीत देखील तितकंच चांगलं आहे. सर आता नौका खेळाडू 40+ मास्टर आहेत. त्या ठिकाणी संदीप पाटील सोमाटण्याचे खेळाडू आहेत. संदीप पाटील 40+ मास्टर. यस, त्याने चांगली झेल पकडली होती मागच्या सामन्यामध्ये ज्ञानेश्वर पाटीलची. आणि इथे मात्र मैदानाकडे दाखल होता म्हणताना पाहताय 6व्या क्रमांकावरती. आता खरं तर भागीदारी महत्वाची, 50+ रन किमान व्हायला हव्यात, तेव्हा हा सामना तितकाच चुरशीचा तुम्हाला होताना पाहायला मिळेल. अन्यथा दबाव, दडपण. पुन्हा एकदा यॉर्क लाईन. अजय भगतची बॉलिंग ऍक्शन अगदी क्लीन आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं त्याच्याकडे वेग भरपूर आहे. या वेगाचा वापर त्याने केलाय सातत्याने आणि आतापर्यंत या खरं तर ओव्हरमध्ये कमबॅक त्याच्या माध्यमातून होताना पाहता पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 16 धावा खर्च करत गडी बाद केले 2. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च करत गडी बाद केला 1. 18 धावा खर्च केल्या 1.3 षटकामध्ये. अजय भगतला आपण ऑन स्क्रीन पाहत आहे. खरं तर शिवकर संघाचा हा खेळाडू आहे आणि गेले कित्येक वर्ष शिवकर टीमसाठी भरपूर चांगली कामगिरी. या खेळाडूची राहिली इथे रोशन घरतचा फटका फसलाय की काय, कारण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला रनिंग कॅच पकडली आहे दिनेश नाईक या क्षेत्ररक्षकाने. आणि इथून मात्र अजून एक मोठा धक्का बसेल 1-7 मित्रांची एपीडीपी या टीमला. प्रचंड बॅकफुटला चालला आता 1-7 मित्रांची एपीडीपी संघ. पहिल्या 3 बॉलमध्ये 16 धावा आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 13 चेंडूमध्ये फक्त 3च धावा आल्या. जबरदस्त गोलंदाजी इथे फ्लिक केला बॉलला, एज लागून मागे चाललाय. फाईन लेगच्या बाहेर आलेला हा फाईन चौकार 1-7 मित्रांची या टीमला. लास्ट बॉल पेंडिंग आहे बघा, होताना पाहायला मिळेल. अजय भगत या खेळाडूचा प्रचंड अलर्ट राहावं लागतं, सतर्क राहावं लागतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 3 ओव्हर कंप्लीट, 3 ओव्हरचा खेळ संपला. 8.00 या सरासरी धावा आल्या धावफलकावरती. 5 गडी बाद, 24-24. चोवीस धावा फलकावरती. आणि 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खरंतर या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट इथे करण्यात आलेलं आहे. आणि जवळजवळ या चॅनलला आपण पाहिलं तर आजवर
मोठ्या संख्येने मात्र सबस्क्राईब पूर्ण झाले. 3 लाखाच्या वर टप्पा ओलांडलाय या चॅनलने. अगदी अल्पावधीमध्ये प्रसिद्धी मिळवणारं चॅनल, आणि प्रसिद्धी खरं तर अशीच मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला झिजावं लागतं, रुजावं लागतं, संघर्ष करावा लागतो, आणि आपला काम मात्र 100% त्या ठिकाणी द्यावा लागतो. आणि हे काम मागील काही वर्षामध्ये 24 लाईव्ह इव्हेंट चॅनलनं केलं आहे. आणि आज मात्र प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेलं चॅनल कोणतं असेल तर ते एकमेव 24 लाईव्ह इव्हेंट. संदेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी. फक्त संदेश पाटील यांचं नाव घेऊन चालणार नाही आहे, त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं त्यांचे कॅमेरामन, टेक्निकल ऑपरेटर. खरं तर त्यांचं मी विशेष कौतुक करेल. आणि आज या चॅनलमुळे खरं तर आपण पाहिलं अनेकांना रोजगार मिळाला, हे म्हणायला हरकत नाही आहे. आपल्याच खरं तर भागातील, आपल्या गावातील, आपल्या विभागातील जे सर्व खरं तर कॅपेबल कॅमेरामन, टेक्निकल ऑपरेटर त्यांना संधी मिळाली. आणि सातत्याने आपण पाहिलं महाराष्ट्राच्या बाहेर देखील भ्रमंती करणारं हे चॅनल, मग गुजरात असेल, अनेक ठिकाणी. चला लवकरात लवकर स्पीडअप करा. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय विनायक धुमाल, डेरवलीचा खेळाडू. विनायक धुमाल यांना आपण पाहताय राईट आर्म अराउंड द विकेट. पहिला बॉल अजूनही दमखम आहे या संघामध्ये. रोशन भोईरने उडवला बॉलला मिड विकेटच्या बाहेर, सीमा पार. हा खरं तर संघर्षमय षटकार. खूप चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला, आणि या फटक्यावरती 6 धावा आल्या. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये तुम्ही पाहताय खरं तर रोशन भोईरच्या माध्यमातून. यावेळेला फुल लेन बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह मागे चाललाय. लॉंग ऑन मध्ये अजय भगत त्या ठिकाणी आहेत, स्वतः कॅप्टन. गुड फिल्डिंग आणि तितका चांगला थ्रो त्या ठिकाणी आपण पाहिलं. 1 धाव या चेंडूवरती आली. मी मगाशी प्रेडिक्ट केलं होतं किमान 50+ रन कशा करता येतील. खरं तर याकडे फोकस करावं लागेल, आणि 50+ रन होतील जर का रोशन आणि संदीप हे दोन्ही खेळाडू अजून विकेटमध्ये पाय रोवून उभे राहिले तर नक्कीच 50+ रन होतील. प्रदीप भोईर 12वे खेळाडू आहेत खरं तर डेरोली संघाचे. तेही बातान गावाला बिलॉंग करत आहेत, आणि आज मात्र डेरोली संघाकडून 12वे खेळाडू म्हणून भूमिका साकारत असताना इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल मागे चाललाय. सागर त्या ठिकाणी आलाय चेंडू खाली. 2 धावा येताना आपण पाहताय. पार्टनरशिप फार महत्वाची आहे, भागीदारी ही फार इम्पॉर्टंट आहे. नुकताच आपण पाहिला खरं तर श्री गणेश क्रिकेट क्लब नावेखाडी आयोजित रामबाग चषक आणि त्या स्पर्धेमध्ये काय परफॉर्मन्स दिला होता भाताड संघाने, अप्रतिम. टॉप 4ला हा संघ गेला त्या स्पर्धेमध्ये. यावेळेला शॉर्ट ऑफ प्लेन बॉल ऑन द राईस फटका होता, आणि हा फटका फसलाय. परंतु फटका फसला असला तरी प्रॉपर कंडिशन झालं होतं, आणि चांगलं टायमिंग जुळलं होतं संदीप पाटीलने. झेलबाद उतार मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अजून एक धक्का बसेल 1-7 मित्रांची या टीमला. न्यू बॅटर जयेश भोईर. खरं तर आता ही जोडी मैदानामध्ये आहे. हे दोन्ही खेळाडू आक्रमक आहेत, म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला या ठिकाणी 1-7 मित्रांची या टीममध्ये बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे याची तुम्हाला जाणीव होईल, यात शंका नाही आहे. आणि आता 33 धावफलकावरती आहेत. अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेला आपण पाहिला फुलरलेनचा बॉल खोदून काढत असताना मिड ऑफच्या दिशेने फटका आला. 1 धाव या चेंडूवरती आली. 34 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे. आणि आजच्या दिवसातला खरं तर हा 4था सामना आहे, आणि यानंतर आणखीन एक सामना पेंडिंग आहे. यातून जिंकणारा संघ जय हनुमान शेडू
संघासोबत 2 हात करताना दिसेल. इथे आपण पहिला फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल करणारा वाईडिश लॉंगाच्या डोक्यावर आलेला मात्र आणखीन एक रोशन भोईरच्या बॅटमधून संघर्षमय षटकार. षटक बाकी आहे. चला अजय थोडा आता घाई करा, आपण आणखी एक सामना पेंडिंग आहे. मगाशी म्हटलं आजचा ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे अंतिम सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा, वेळ कमी आपल्याकडे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिला आता 50 दाखवतोय आणि अजूनही वेळ गेलेला नाही आहे. 2 खरं तर पिच हिटर ज्याला म्हणतात लेदर क्रिकेटमध्ये अतिशय स्फोटक असे फलंदाज आहेत. त्या ठिकाणी जयेश आणि एका बाजूने रोशन हे 2 खेळाडू विकेटमध्ये पाय देऊन उभे आहेत आणि गोलंदाजी मार्कवर त्याला या स्लॉग ओव्हरमध्ये दीपेश पाटील हा खेळाडू नारपोलीचा खेळाडू आहे. घरच्या मैदानावरती दीपेश पाटील आलाय गोलंदाजी मार्कवरती. दीपेश समोर असेल जयेश भोईर. लास्ट ओव्हर आणि लास्ट ओव्हर मध्ये मात्र फुल टॉस बॉल मिस झालाय. सागर चुकी करणार नाहीये. बघा इथे सेकंडचा कॉल होता, अंपायर्स कॉल आहे. यस, त्यांचा निर्णय. ओके, चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. हाईट फॅक्टर ऑन स्क्रीन 24 लाईव्ह इव्हेंटच्या वॉर रूम मध्ये आपण जाऊया आणि तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून चेक करूया. इथे मोठा फटका यायला हवा होता. चला फिल्डिंग आपण एकत्र येऊ नका प्लीज. अजय फिल्डिंग लावून घ्या. जो निर्णय असेल तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, पण फिल्डिंग आपण लावून घ्या. इट्स अ फेअर डिलिव्हरी, त्यामुळे खेळाडू बाद. जयेशला बाद व्हावा लागेल. बॉल ज्या ठिकाणी कनेक्ट झालाय बॉलचं डिरेक्शन अगदी स्टम्प्सच्या खाली होतं आणि त्यामुळे मात्र आपण पहिला पंचाने फेअर घोषित केला, त्यामुळे खेळाडूला बाद व्हावा लागेल जयेशला. खरं तर आमचे स्क्वेअर लेग पंच दीपक पाटील सर, हरिभक्त बारायण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बिली बाउंडन आणि आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये दीपक पाटील यांची चर्चा नेहमी होते. प्रचंड ॲक्टिव्ह. त्याचबरोबर आमचे खरं तर द्वारकानाथ चोरगे एका बाजूने, आमचे संतोष पवार, 3 ऑफिशियल पंच आपण पाहताय. नौका खेळाडू मैदानाकडे आलाय विजय मुकादम बातानपाडा. यावेळेला 30 रन बॉल लाईन मिस करत असताना वाईड बॉलचा कॉल या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून आलाय. अतिरिक्त रन्स मध्ये भर पडेल. दीपेश पाटील या षटकामध्ये आलेत गोलंदाजी मार्कवरती. नारपोली संघाचा खेळाडू आहे. खरं तर बाळू मस्करचा खेळ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. दिनेश पाटील असेल, कल्पेश मस्कर यांचाही खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. एक काल वासुदेव पाटील यांनी देखील गाजवला. योगेश मस्कर यांना आपण पाहता आज आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहे आणि आज घरच्याच क्रीडांगणावरती 40गाव प्रीमियर लीगचं आयोजन. क्या बात आहे. अति घाई संकटात नाही असं म्हणतात. 22ची सिंगल. या रनपेक्षा स्ट्राईक रोटेशन महत्वाचं होतं, कारण स्ट्राईकला आता रोशन भोईर आला, ज्याने 5 बॉलमध्ये 18 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. 3 षटकार त्याच्या इनिंगमध्ये पाहिले, 2 षटकार 1 चौकार आपण त्याच्या इनिंगमध्ये पाहिलाय. तो खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय. 4 बॉलचा खेळ बाकी. यावेळेला लो फुल टॉस, पहिली धाव अतिशय वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या रनचा कॉल नक्कीच होईल आणि इथे दिनेश नाईक धावून आले होते बॉल खाली. दरम्यान 2 धावा या चेंडूवरती आपण येताना पाहत आहे. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून. 7-44. मी मगाशी म्हटलं होतं 50+ रन व्हायला हव्यात आणि अगदी त्याच्या जवळपास आलेत. एखादा मोठा फटका आला तर डेफिनेटली 50+ रन इथे पाहायला मिळतील. या सामन्यामध्ये दशरथ धुमाल इन ॲक्शन मध्ये आहेत. गोरख धुमाल स्वतः ते देखील इन ॲक्शन मध्ये आहेत. संधी ही प्रत्येकाला मिळायला हवी, त्यामुळे जो संघ पराभूत पहिल्या सामन्यामध्ये होईल त्याला कंपल्सरी
आपले राखीव खेळाडू खेळवावे लागतील ही सूचना आली होती. आणि इथे बघा स्ट्राईक रोटेशनचा महत्व किती आहे. जसा स्ट्राईकला आला त्या ठिकाणी रोशन त्याने मात्र लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट केला. मच निडेड सिक्सर, 50 धावा कंप्लीट. 1-7 मित्रांची या टीमच्या माध्यमातून मलमलका वरती आला. काय फलंदाजी केली आहे, नीडर होऊन मात्र संघर्ष केला. यावेळेला आपण पाहिला थोडासा लेंथ बॉलचा वापर, लवकर झटपट बॅटचा फेस क्लोज झाला आणि इथे आपण पाहिला डॉट. अंतिम चेंडू बाकी आहे. 50च्या पुढे जाईल का 1-7 मित्रांचे हा संघ की 50 वर थांबेल हे आपल्याला पाहायचं. टार्गेट सेट करणारा हा शेवटचा बॉल राहील. अंतिम बॉल, निर्णायक चेंडू, शेवटचा बॉल असेल. यावेळेला आदळलेला आपटलेला बॉल, बाउन्सरचा वापर, वाईड कॉल. वाईडचा कॉल आलाय. खरं तर रिव्ह्यू नाही आहे तुम्हाला वाईडसाठी. वाईड कॉल पंचांच्या माध्यमातून आलाय. हाईट फॅक्टर या ठिकाणी पाहिलं गेलं. एक्स्ट्रा रन मात्र खर्च करताना आपण पाहता दीपेश पाटीलला 1 धाव या चेंडूवरती मिळेल आणि अतिरिक्त चेंडू मात्र फेकावा लागेल दीपेश पाटीलला. एक्स्ट्रा बॉल, इम्पॉर्टंट बॉल, महत्वाचा चेंडू आणि अजूनही रोशन मैदानामध्ये 1 for 1 ओव्हर. वॉर्निंग गोलंदाज मिळाली आणि इथे उंची घेतली, अंतर देखील कापत असताना शेवट गोड केलाय. 1-7 मित्रांची संघाचा संकटमोचक फलंदाज रोशन भोईरने 9 बॉल मध्ये 32 धावा केल्या. जोरदार डावल्या खेळाडूसाठी. टार्गेट सेट झालंय 57 धावा धाव फलकावरती आल्या. आता 5 षटकामध्ये 30 बॉल मध्ये 58 धावा कराव्या लागतील. पारितोषिक आलंय. जर 30+ रन सागरने केल्या तर 5,000चा कॅश प्राइज सागरला देण्यात येईल. थैमान बिर्जा ग्रुप चकडेवाला भातान 5,000चं पारितोषिक आलं सागरसाठी जर 30+ रन केल्या. आणि सागरसाठी हे पारितोषिक महत्वाचं आहे. तो बॅट पॅच मध्ये संघर्ष करतोय. यस, ओव्हर टू यू अमित दादा मात्रे. तर थैमान ग्रुप, थैमान बिर्जा छकडा ग्रुप
यांच्याकडून कॉमेंटसाठी 100 पारितोषिक मंडळ आभारी आहे. आणि इकडं धावसंख्या झालेली आहे ती 57 आणि विजयासाठी 58चं टार्गेट आहे. ते म्हणजे मोरिया जाबाज डेरोली संघाला डू और डाई की ये मैच है. जो टीम जीतेगी उसको एक और मैच खेलने का मौका है. चला मोरिया जाबाज डेरोली कप्तान, आपको विनती है आप वक्त बर्बाद मत कीजिए, क्योंकि आपके सलामी बल्लेबाज मैदान के अंदर भेजिए. चला विनंती असेल इकडं डेरोली संघाला की आपण लगेच निघायचं आहे बॅटिंगसाठी. शुक्रिया रोशन जी पाटिल, जिनका सुमधुर आवाज आप सभी ने सुना. चलते मैच का आंखों देखा हाल बताने के लिए उत्तरार्ध के लिए मैं आपकी सेवा के लिए जुड़ चुका हूं. डू और डाई की ये मैच है. दोनों में से एक टीम हारेगी, वो 40 गांव प्रीमियर लीग को राम राम करके अपने घर में जाएगी. जो टीम जीतेगी उसको और एक मुकाबला है खेलने का. लेकिन फिलहाल बल्लेबाज आए हैं सागर भोईर और प्रतीक का घोगरे अंपायर सिग्नल दे रहे. मैच को मैं शुरुआत करता हूं. तो फर्स्ट बॉल, ओ अच्छी बॉल, बहुत ही गुड डिलीवरी इस बार भूषण यहां प्रवीण भोईर की. पहली गेंद समझ नहीं सके और सीधी विकेट कीपर के दस्तानों में पहला मैंडेटरी पावर पे चल रहा है. वो सागर भोईर भातान के सुपुत्र है और गेंद को उड़ाया. कैच इट, गुड कैच, गुड कैच.
पहला झटका गांव वाले को चलता कर दिया। स्कोर 0, लॉस ऑफ 1 डीजे। विनायक धुमाल मैदान के अंदर। स्कोर 0, 1 विकेट के नुकसान पे। डू और डाई की ये मैच, करो या मरो। लेकिन 2 गेंदें प्रवीण भोईर की खत्म हो गई है, 4 गेंदें शेष है। विनायक धुमाल मैदान के अंदर मुकाबला चल रहा है। मौर्या, जाबाज, डेरोली टीम अभी इस बार बैटिंग कर रही है। एक साथ मित्रांची एपीडीपी फाइटर्स टीम इस बार पुल किया गेंद को स्क्वायर लेग के ऊपर, क्षेत्र खाली, देखती गेंद दंदनाती हुई। दैट्स अ 4 डीजे। आखिरी अभी तक 3 गेंदें शेष इस फर्स्ट ओवर की। चौथी बॉल और शॉट अच्छा है, लेकिन लॉन्ग ऑफ के ऊपर खिलाड़ी तैनात है जिन्होंने गेंद को फील्ड किया। एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे जाता है 5 के घर में। आखिरी 2 बॉल शेष, आखिरी 2 गेंदें शेष है, लेकिन इस बीच स्ट्राइक और प्रतीक घोगरे फुल टॉस गेंद मिड ऑन को चीरती हुई। इस बार लॉन्ग ऑन बाउंड लाइन के बाहर, इस बार दंदनाती हुई। दैट्स अ 4। स्कोर 13 के घर में, 13 पे स्कोर। इस ओवर में 4 बाउंड्रीज आ गई, बाकी 3 बाउंड्रीज आ गई है। एक सफलता मिली, पहली गेंद के ऊपर कोई भी रन नहीं, दूसरी गेंद के ऊपर विकेट, तीसरी गेंद के ऊपर चौवा, चौथी गेंद के ऊपर सिंगल, 5वीं गेंद के ऊपर चौवा, 6ठी गेंद के ऊपर चौवा। प्रवीण भोईर के इस ओवर में 13 है। जीतने के लिए 24 बॉल और 45 रन, 24 चेंडू आणि 45 धावांची गरज। चोवीस चेंडू आणि 45 धावा। इम्पॅक्ट प्लेयर शंकर। शंकर, ओ चलिए चलिए, आप खुद ही सरेंडर हो। और इस बात है कि विजय मुकादम ने चलता कर दिया।
स्कोर 13, लॉस ऑफ 2। डीजे ये लड्डू मोतिया काफी फेमस हुआ। ये छोटा बच्चे को पता है ना। लोगों ने प्रयोग भी अच्छा अच्छा किया। पंखा चालू, क्या यार, फाट जमाना है। कौन किसी से कहां से बातचीत करेगा, कौन क्या करेगा, कुछ पता नहीं है। और स्कोर है 13। 2 विकेट के नुकसान पे विजय मुकादम ने आते ही चलता कर दिया बल्लेबाज को। 58 का टारगेट। मौर्य जाबाज डेरोली टीम को जीतने के लिए 23 में चाहिए 45। 45 रनों की जरूरत है। एक बैकवर्ड पॉइंट है, एक शॉर्ट कवर है, शॉर्ट थर्ड मैन है और मिड ऑफ है। अपील की थी लेकिन इस बार अंपायर के ऊपर कोई असर नहीं है। विकेट कीपर इस बार देखा चतुराई से इस बार आप यहां काम कर रहे हैं। लेकिन स्कोर 13। विजय मुकादम की तीसरी बॉल, बायात के गेंदबाज है। और धीरे से इस बार देखा जाए पुश किया गेंद को, एक सिंगल मिलेगा और स्कोर जाएगा 14 के घर में। अंपायर देखिए दीपक पाटिल सर, और यह हमारे पवार जी है। चौदह स्कोर, 3 गेंदें अभी तक शेष। यस यस, चलो 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 चलो। तुम गए घर के अंदर आराम करने के लिए, आवाज हमारे कानों के अंदर आ गई। इतनी तेज ये गेंद थी और बल्ले का बाहरी किनारा लगा है। कॉट बिहाइंड। 14, लॉस ऑफ 3। और बल्लेबाज आकाश तुपे। 4 गेंदों में 1 रन है, 2 सफलता हासिल किया है। धारदार गेंदबाजी चल रही है, बहुत ही बढ़िया शानदार गेंदबाजी। यहां से जीतने वाले टीम के साथ होगा सूर्या मस्कर की टीम का मुकाबला। सेडुंग टीम बैकफुट जाकर गेंद को कट कर दिया। गेंद को सुंदरता के साथ कवर को चीरती हुई सीमा रेखा पार। दैट्स अ 4 जी। से कवर के ऊपर पंच किया, 4 रन जरूर मिलेंगे। स्कोर 18 के घर में। आते ही तुपे ने खाता ओपन किया। अभी तक का इस ओवर की अंतिम बॉल शेष। मुकदम चल तैयार है। 19 में चाहिए जीतने के लिए। 40 रनों की दरकार अभी तक। बहुत बढ़िया ये पहाड़। गुड शॉट गुड शॉट गुड शॉट। दैट्स अ ब्यूटीफुल ओरिजिनल। ये 4 रन है। आणि दोन्ही पंचांना बघा इकडे विनंती आहे
की आपण एका डान्स केला गाण्यावर तर आपला अभिनंदन होईल. दीपक सर तुम्ही या रंगणात नाही, ते आता कालांतराने मलाच उतरायला लागेल. 3 षटक बाकी, अर्थात 18 चेंडू आणि 36 धावा. लेकिन 36 रन इकट्ठा करने में कोई दिक्कत नहीं आ सकती. अगर बल्ला चलेगा तो बड़ा मजा आ जाएगा. लेकिन कौन सी टीम जाएगी घर के अंदर, या डेरवली जाएगी? ये अंपायर को विनती है, टाइम पास मत करो प्रवीण भोईर. और एक मुकाबला बाकी है और घड़ी के अंदर बज चुके कितने देखिए, परफेक्ट 4:30 बज चुके. धावसंख्या 22 झाल्यात आणि विजयासाठी 18 चेंडू 36 धावा. 18-36 पाहिजे. 36 धावा 18 चेंडू. बारह का रिक्वायर्ड रन रेट है हर ओवर में, और इस रन रेट को तोड़ना है तो मेरे हिसाब से जहां लगभग देखा जाए ये मोरिया जाबाज डेरवली टीम है ना, उनके बल्लेबाजों को छोड़ बदल कर हमला करना पड़ेगा. लेकिन फील्डिंग की वजह बैकवर्ड पॉइंट है, एक शॉट थर्ड मैन है और शॉट एक्स्ट्रा और होगा मेरे हिसाब से. क्या शंकर गायकवाड़ इंपैक्ट प्लेयर. चलिए एक बार सिंगल जरूर मिलेगा, दूसरा हो सकता है मेरे हिसाब से. क्या लेकिन भागम भाग बहुत ही बढ़िया सुंदर गुड रनिंग बिटवीन द विकेट. और इस दोनों के साथ स्कोर जाएगा 24-24. अंपायर को विनती है कि ज्यादा टाइम पास मत करो. बॉलर को प्रवीण भोईर आपसे हाथ जोड़ के हम विनती करते कि और एक मुकाबला है. 24 स्कोर. टाइम पास बहुत हो रहा है, बगैर टाइम पास से काम होना चाहिए. कि टाइम पास में से 5 और दगड़ू का एक ही बार फेमस हुआ. टॉस बॉल है इस बार ड्राइव, लेकिन थोड़े फंबल हुए थे प्रवीण भोईर, लेकिन रन नहीं मिलेगा. आखिरी अभी तक 4 गेंदे शेष है. अभी विकेट कीपर ने क्या कानों में मंत्र दिया देखना पड़ेगा. 3 पे खेल रहे हैं इस बार देखा जाए प्रीतम मस्कर. आकाश तुपे 8 पे खेल रहे, 16 बॉल 34 रन. ये मिलेगा चौका, ये मिलेगा चौका 100%. इनसाइड आउट शॉट और कवर को चीरती हुई गेंद सीमा रेखा पार. नंबर 4. गाने ने योगेश अग्रावकर की पूरी किस्मत बदल गई. ये गाना इतना लोकप्रिय हो गया, हमारे लोग तो नाच गए, लेकिन इंग्लैंड की गोरी भी नाच गई इस गाने के ऊपर. इंपॉर्टेंट संगीत ही ऐसा है. इसलिए तानसेन साहब जी ने एक वाक्य कहा था कि संगीत मेरी जहागीर नहीं, लेकिन संगीत मेरी जिंदगी जरूर है. 28 रन 3 विकेट. स्वीप करने का प्रयास किया था, लेकिन रन मिलेगा नहीं. गति वाली ये गेंद थी शंकर की. आने वाले 14 बॉल में 30 चाहिए अभी तक. कौन सी टीम घर जाएगी, कौन सी अंदर रहेगी, और सूर्या मस्कर के साथ खेलने के लिए कौन सी जर्सी वाली टीम आएगी, ये देखता हूं. एक पीली है और एक पिंक कलर की है. शंकर की फुल टॉस बॉल है मिड विकेट के ऊपर. फील्डर तैनात है, सिंगल मिलेगा, गुड थ्रो. और एक सिंगल के साथ मोरिया जाबाज डेरवली टीम का स्कोर है 29 पे 3 विकेट बाहर चले गए हैं. एक साथ मित्रांची एपीटीपी फाइटर्स टीम. आखिरी गेंद शेष 13 में चाहिए 29 रन. 29 बने, 29 चाहिए. फुल टॉस दिया इस बार देखा जाए. डाउन द ग्राउंड स्ट्रेट. इस बार ये शॉट था सामने, लेकिन सिंगल मिलेगा. और किसो होती 3 षटकानंतर इकडे मोरिया जाबाज डेरवली संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 30. आता विजयासाठी 12 चेंडू 28 धावांची गरज. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये
खेळाडू पितील पाणी, मी मात्र विवेकचा चेहरा बघते डीजे वाजवा गाणी. सुंदरा ब्यूटीफुल दिखनी ही चाहिए क्या विवेक, तब मजा आता है. 12 में 28 चाहिए, हर ओवर के पीछे 14 रन चाहिए. तो फिलहाल 24 लाइव इवेंट तालुका ओपन हाफ टीम पुरस्कृत जय हनुमान मोसोबा नारपोली आणि 1-7 मित्रांची आयोजित चालीसगांव प्रीमियर लीग आज का पहला दिन. मोरिया जाबाज डेरोली टीम को जीतने के लिए 12 में 28 चाहिए, हर ओवर के पीछे 14 रन चाहिए. 3 ओवर खत्म हो चुके हैं. 30 रन बोर्ड के ऊपर प्रीतम मस्कर 8 पे खेल रहे, आकाश तूपे 9 पे खेल रहे. चौथे गेंदबाज कौन होंगे? कृपया जो पट्टा आहे बघा पांढरा, तिथे आपले प्रेक्षक बसलेत, त्याला विनंती आहे आपण थोडेसे पट्ट्यावर न उठा. एक लहान मुलगा कोण बसले बघा पट्ट्यावर, पट्टा सोडा भाऊ. पट्टा कोणाचा पण कोणी पकडायचा नसतो, अजून तुम्ही लहान आहात. धावसंख्या 30. विजय मुकादम 12 में 28 चाहिए. ये गुड शॉट है, ब्यूटीफुल शॉट, और चली जाएगी गेंद. इस बार बैकवर्ड स्कोर लेग सीमा रेखा के बाहर. नंबर क्या है? 4664. अंपायर 4 रन डीजे. किया या रिप्ले में आप देख सकते हो, तो तुरंत दिख रहे कैमरा कितनी क्लैरिटी है. 4 रन है, बाउंड्री. अरे अंपायर हमारी जो कैमरामैन है ना, उनकी जो कैमरे की लेंथ है वो जापान से मंगवा दी. तो प्लीज पडद्याच्या पाठीमागे बसा प्लीज. मोदी साहेबांनी एवढे संडास बांधले तरी हागाला पटरीवर. नक्कीच उद्या मात्र दसरा एक वेळ यांना निमंत्रण द्या, कारण थोडीशी एंजॉय मजा येईल. 34 धावा, 3 विकेट. यस, ऑन साइड के ऊपर मिड विकेट के क्षेत्र में क्रॉस लाइन से खेला हुआ शॉट है, खतरा बनेगा. ये थ्रो आया था लेकिन ऊंचाई के ऊपर थ्रो था. जब वो जंप लगाकर इस बार इस थ्रो को कैरी करते समय बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित पहुंचे. स्कोर है 36, 3 विकेट और 10 बॉल 22, 10 चेंडू 22 धावा. आकाश तुबे 15 पे खेल रहे. एक पारी सेट पारी चाहिए, मजबूत पारी चाहिए. और गई मिड विकेट वाला देखता ही रहा, गेंद चली गई. जहां बड़े बड़े पत्थर है वहां देखने के लिए आसमानी सुल्तानी छक्का. और इस बीच 6 रनों के साथ स्कोर गया 42, धाव संख्या 42. विजयासाठी 9 चेंडू आणि 16 धावांची गरज. 9ला 16. ये देखिए आकाश तुपे ने अपना रूप धारण किया है और मैदान के अंदर अब तांडव वो कर रहे हैं और गेंदबाज के ऊपर हमला जोर से जोरदार कर रहे हैं. नेक्स्ट बॉल, नो बॉल, ओवर स्टेप. अंपायर की नजर देखिए कितनी परफेक्ट है. ओवर स्टेप इसका मतलब अंपायर ने जैसे शिशुपाल ने भगवान श्री कृष्ण को
विवश कर डाला था, तो उन्होंने सुदर्शन चक्र घुमाया, इस अंपायर ने भी सुदर्शन चक्र घुमाया। ये देखिए ओस्टे फॉरफेट अंपायर, तुम्हें नजर आज नजर ऐसे जवानी में नजर और क्या होती तुम्हारी। रन बन चुके 43 और फ्रीट मारना चाहिए इस गेंद को। ये निकले थे आगे, लेकिन लाइन के अंदर से गेंद चली गई। अंपायर बता रहे कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। 43-43 8 में चाहिए 15। हिम्मत हारो मत। कौन सी टीम आएगी सूर्या मस्कर की टीम के साथ? आकाश तुपे किस पे खेल रही? शॉट है आकाश, शॉट है आकाश, और ये पैरेलल सपाट छक्का। यहाँ भी हो थोड़ी गेंद पीछे रह गई और उसके ऊपर उन्हें हवा में गेंद को खेला 6 रन के लिए। पैरेलल छक्का गया। 49 पे स्कोर जा चुका है। 7 में चाहिए 9। 7 चेंडू 9 धावा। ये मुकदम अब तुम्हारी गेंदबाजी नहीं चल रही है, अब बल्ला चल रहा है तुपे का। और तुपे देखिए छोटे कद का तुपे, काटा छोटा होता तभी चुपता ज्यादा अंदर। क्या कहना आपको? 49 ये कैसे 4 रन मिलेगा? मुझे मालूम है लॉन्ग स्टॉप के ऊपर एरिया में कोई नहीं है, और बल्ले का इस बार देखा जाए जहां थोड़ा सा बाहर का किनारा लगा, गेंद फाइनल सीमा रेखा के बाहर चली गई। देखिए यस, और चौवा जरूर मिलेगा और बाउंड्री के बदले स्कोर आगे जाएगा। 53 53 धावसंख्या 53। 7 चेंडू आणि 5 धावांची गरज। 6ला 5 धावा आणि 7 चेंडू। हारेगी वो टीम जाएगी, इस 40 गांव प्रीमियर लीग को राम राम करेगी। लेकिन तोपे गुड बैटिंग, टाइम पास करने की जरूरत नहीं भूषण या प्रवीण जी। या मुझे लग रहा है कि वक्त जल्दी जल्दी इस बार सूर्यदेव अपने घर जा रहे हैं, सबको घर जाना है और एक मुकाबला है, यह भी ध्यान में रखिए। 53 रन 3 विकेट के नुकसान पे। अब भी देखिए पहले मैच में 6 गेंदों में 6 रन चाहिए थे, तो निकाले नहीं बल्लेबाज ने, फील्डिंग वाले टीम डिपार्टमेंट को नहीं निकला। अब भी देखिए 6 गेंदों में 5 चाहिए, लेकिन टीम अलग है। और ये देखिए 5 रन बचाना है या प्रवीण भोईर की टीम को, यानी कि एक साथ वितरण चाहिए एपीडीपी फाइटर्स टीम को, और ये 5 रन इकट्ठा करना है मोरिया जाबाज डेरवली टीम को। 6 में 5 चाहिए। आकाश तुपे नॉन स्ट्राइकर, एंड पे प्रीतम मस्कर स्ट्राइक के ऊपर, और बॉलर है रोशन भोईर। और यहां जरूर इस बार मिलेगा या क्या होगा? अंपायर के ऊपर अपील की थी, लेकिन 2 रन इकट्ठा किए। ये लेग बाई हो गया अंपायर मेरे हिसाब से। यस, ये देखिए 2 रन मिलेंगे लेग बाई के रूप में। 2 रन और स्कोर आगे जाएगा। 55 आने वाले, 5 बॉल में 3 रन चाहिए। तमाम दर्शक देखिए, एक क्रिकेट के दीवाने मौजूद है ऑनलाइन के बाहर, और दर्शकों का स्वागत कर रहे हैं, हमारा फर्ज है। और सूर्या मस्कर आइए हमारे इस मंच के ऊपर। सूर्या मस्कर कप्तान सेडून के। 5 में 3। भाई साहब देखो और मारो। देखिए प्रेशर आ रहा है तुपे के ऊपर, क्योंकि जब स्ट्राइक एंड बल्लेबाज जब गेंद डॉट खाती है, लेकिन ये वापसी गेंद भारी फेंकी इस बार देखा जाए यहाँ रोशन भोईर ने। आखिरी 4 में चाहिए 3। 4 बॉल 3 रन है और 4 बॉल है। 4 में 3 चाहिए। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट ही लोकप्रिय हो चुका है। वैसा हमारा खेल राष्ट्रीय खेल हॉकी है, लेकिन तुम्हारी हमारी नजर इस खेल के ऊपर। और हवा में जरूर इनसाइड आउट शॉट, एक्स्ट्रा कॉल सीमा रेखा के जा रही गेंद, होगा चौवा क्या? जा रही बॉल,
जीत और एक 3 रन दौड़ के पूरा कर दिया, मैच को जीताया मौर्या जाबाज डेरोली टीम ने और परास्त होना पड़ा, इस चालीसगांव प्रीमियर लीग से बाहर जाना पड़ा। 1-7 मित्रांची एपीडीपी फाइटर्स प्रवीण भोईर के सेना को इस बार देखा जाए ये चालीसगांव प्रीमियर लीग छोड़ के घर जाना पड़ेगा, लेकिन इनाम है आकाश तुपेसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। मोर्या धुमाळ यांच्या वतीनं तर आकाश आपण ते घेऊन जायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड कोण असेल आमचे स्कोरर सांगतील। येस आकाश तुपे मॅन ऑफ द मॅच साठी या। हार्डलक इकडे मात्र 1-7 मित्रांची एपीडीपी फायटर्स प्रवीण भोईरची सेना खेळ चांगला खेळलात, मजा आली तुम्हाला बघून, परंतु आपल्याला आपण याच्यातून बाहेर गेलात नक्की दुःख होतंय, पण ते क्रिकेट आहे, ही प्रीमियर लीग आहे, सांगू शकत नाही कोण जिंकेल कोण बक्षीस घेईल, परंतु हार्डलक प्रवीण भोईर आणि सेना आपल्या शुभेच्छा असतील। चांगला आपण खेळ दाखवला चालीसगाव प्रीमियर लीग मध्ये, 7 विकेटनं हा सामना जिंकला मोर्या जाबाज डेरोली संघाला। या दरम्यान कोळके ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच रोहन शेठ म्हात्रे उर्फ भाया शेठ यांचे आगमन आणि त्यांच्या बरोबरीने उपस्थित